नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी नाशिकमधून. झाडं लावण्याची पद्धत चुकीची आहे, पर्यावरण प्रेमींनी हा आरोप केलाय. नाशिकमध्ये 15,000 झाडं लावण्याचं गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलंय. त्यावर पर्यावरण प्रेमींनी आरोप केलेला आहे, संताप व्यक्त केलाय. नाशिक शहरात 15,000 झाडं लावण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासनानं शहरातील काही भागात खड्डे खणायला सुरुवात केली आहे. हे खड्डे अत्यंत लहान आणि चुकीच्या पद्धतीनं खोदल्याचा आक्षेप पर्यावरण प्रेमींनी घेतलाय. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. पाहूया. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकच्या तपोवनमधील काही झाडं तोडून इथे साधुग्राम तयार करण्याचा निर्णय झाला आणि या सगळ्या निर्णयाला आता विरोध मोठ्या प्रमाणात होत आहे. खरं तर या सगळ्या विरोधानंतर आता नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवीन झाडं हे लावण्याचा सुद्धा निर्णय झालेला आहे. मी नाशिकच्या गंगापूर रोड भागामध्ये आहे. अशा पद्धतीचे नाशिक शहरामध्ये 14 ते 15 ठिकाणी खड्डे खोदण्यात आलेले आहेत आणि इथे जवळपास 15,000 जे नवीन झाडं आहेत ते लावण्यात येतील अशा पद्धतीचं माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. आणि हे झाडं विशिष्ट प्रकारचे असतील आणि अत्यंत आधुनिक पद्धतीने हे झाडे लावू आणि ते जगवू अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडलेली आहे. हे जे आपण खड्डे बघताय अशा पद्धतीचे खड्डे नवीन हे झाडं लावण्यासाठी नाशिक शहरात जवळपास 14 ते 15 ठिकाणी खोदलेले आहेत आणि 15,000 झाडं लावू अशा पद्धतीचा निर्णय हे गिरीश महाजन यांनी घेतलेला आहे. टेक्निकली झाडं हे जगणार नाहीत असं ही भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांची आहे, अभ्यासकांची आहे. त्यामुळे आता या सगळ्या नवीन झाडासंदर्भात जे निर्णय घेतले जातात ते कशा पद्धतीने हे घेतले जातात किंवा आता जे हे खड्डे खोदलेले आहेत ते खड्डे आणखीन एकदा खोदण्यात येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.